नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्मित जाधव. आपल्या YouTube चॅनल वरती मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरासमोरील परिसर. तर मित्रांनो, आज मोठ्यापणे काय काय कल्प किती बांधलेले आहेत, परत वेल भाज्या किती आहेत आमच्याकडे ते लावलेले आहेत ते दाखवणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही मोठ्यापणे कलम बांधलेली आहेत आंब्याची. ही बघू शकता तुम्ही. तर मोठे पप्पा, ही तुम्ही कशा पद्धतीने आंब्याची कलम बांधला? पहिले बाटा आणले आणि बाटांच्यानंतर आंब्याची फांद्या छोट्या छोट्या बटालेल्या त्या आणायच्या, त्याला पुन्हा चिक मारायची आणि त्या आंब्यावर प्रयोग करायचा. तर मित्रांनो, एक असा टाकाऊ आंबा घेतलेला आणि त्या रुजून आलेला बाटा त्याला इथं कट केलेलं त्यांनी, आणि वर दुसऱ्या आंब्याची फांदी जोडलेली कलमाची. तर मित्रांनो, आता ही कलम सगळी तयार झालेली आहेत, मोठ्यापणे बांधलेली कलम बांधलेली तयार झालेली. ही बघा, अशी पूर्णपैकी तयार झालेली आहेत कलम. आता पुढच्या वर्षी आता लावणार ह्या कलमांना. हे बघा, इथं असं जॉईंट केलेलं आहे. इथं दुसरी आंब्याची फांदी मिळवलेली आहे ह्याला आणि कलम तयार केलेला आहे. हे पण तसंच टाकाऊ आंब्यापासून तयार केलेलं आहे हे कलम. हे आता ज्या कोकोपीट आहे, म्हणजे अशी असतात रुजून आलेले आंबे, त्यांना आणून मोठ्यापणे कट केल्याने आणि त्यांना कलम बांधलेले आहेत आणि आत हे कोकोपीट टाकलेलं आहे, कोकोपीट, आणि त्याची कलम तयार केलेली आहेत आता. आणि आमचं घर 2012 साली बांधलेलं आहे आम्ही. मित्रांनो, इथे पडवळाचा वेल लावलेला आहे. पावसाळ्यात बियाणं घातलेलं ते आलेलं आहे आता रुजून. ही पडवळ आम्ही बरीच काढलेली, बरं धरली, 4-5 होती धरलेली. ते आता पडवळ आता काढलेली आहेत. इथं 2 पडवळ आहेत अशी लागलेली, ती 2च आहेत आता, अर्धी काढलेली. कुठं आला रे? बरीच अशी पडवळ लागली, ती काढलेली आता आम्ही. ते 2च शिल्लक आहे तिथं आता. आणि तिथं 1-3. तर मित्रांनो, ही आता हळदीची पानं काढायला आलेली आहेत. आता इथं हळदीची पानं काढतायत. ही आमची एवढीशीच हळद काढलेली आहे आता आम्ही. आणि हे काय ते तुम्ही कमेंट करून सांगा. काढ लवकर आता, खूप सुंदर लागते असं सांग ना. आणि हा हे आमचं घर, आणि हा आमच्या घरासमोरील परिसर. सर्वप्रथम कलम रुजून इथं आलेला आंबा, तर सर्वप्रथम मोठ्यापणे कलम बांधलं. आणि हे आता त्याच्यापासून एक म्हणजे टाकाऊ आंबा होता इथं रुजलेला, त्यापासून हे कलम बांधलेला आहे. सर्वप्रथम हे कलम बांधला आणि त्याच्यानंतर दुसरी कलम बांधला आणि बघू शकता. आणि हा आमच्या घराच्या बाजूतील परिसर. इकडं नारळी आणि इकडे टाकळ्याची भाजी काढते बाबूजी मी. आणि हे कलम बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला आहे कलम. तर मित्रांनो, ही आमची विहीर. दाखवतो विहीर किती पाणी आहे मित्रांनो. आधी चप्पल काढतो. बापा, भरपूर पाणी असं आपल्या विहिरीत बघू शकता. नितळपैकी असं पाणी आहे.
विहिरीत असं पाणी नितळपैकी. आणि हा व्हाळ हिंदाणा व्हाळ. तर मित्रांनो, हा आमच्या घराच्या बाजूतील परिसर अजून दाखवतो, थांबा. आणि हा सह्याद्रीच्या कुशीतून आलेला व्हाळ, हिंदाणा व्हाळ, निसर्गरम्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा स्मित जाधव ब्लॉग्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओला.